नमस्कार, मी खानदेशची मनीषा. तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ, साबुदाण्याचे उपवासाचे थालीपीठ. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. पण हा मी मीडियम साईजच्या 2 वाट्या भिजवलेला साबुदाणा आहे हा. हा 1 मोठी वाटी दाण्याचं कूट आहे. हे मीठ आहे उपवासाचं. हा मिरचीचा ठेचा आहे. याच्यामध्ये मी जिरं आणि मिरची घालून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. हे तूप आहे आणि हा मध्यम आकाराचा बटाटा किसून धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया. चला तर मग आता आपण साबुदाणा एका पाटीमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्याच्यात आपण बटाट्याचा किस जो आहे तो हे बघा असा एकदम व्यवस्थित कोरडा करून घेतलेला आहे धुवून. तो टाकून घेऊया. आता दाण्याचं कूट टाकून घेऊया. तुम्हाला जशा प्रमाणात हवं ना दाण्याचं कूट कमी जास्त तसं तुम्ही टाकू शकता. आता माझी मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी थोडे जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत. आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चला मैत्रिणींनो, बघा आता आपलं पीठ थालीपीठाचं तयार झालेलं आहे आणि इकडे तवा पण ठेवलेला आहे आपण तापायला. तर आपण आता ते थालीपीठ लावून घेऊया. चला तर मग गरम तव्यावर पहिले तूप सोडून घेऊया. तूप टाकून झालं आता पाण्याचा हात लावायचा आणि थालीपीठ टाकून घ्यायचं. तुम्हाला असं डायरेक्ट तव्यावर नाही थापता आलं ना तर तुम्ही कपड्यावर घेऊन पण थापू शकतात. म्हणजे हाताला चटके लागत नाही. असं मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला चटके लागत नाही. आता त्याला होल पाडून घेऊ. थोडंसं तूप सोडून घ्यायचं. तुम्हाला तुपाच्या ऐवजी तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल पण वापरू शकतात. बघू शकता अगदी पातळ छान लावलं गेलेलं आहे थालीपीठ आपलं. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊ. चला तर मग आता आपल्या थालीपीठाला वाफ आली का आपण बघून घेऊ. झाकणी काढून घेऊ. तर 2-3 मिनिटं वाफवून घेतलंय आपण. तर आता हे पटकन निघतंय का ते बघूया आपण. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं असं चिकटून जातं ते. माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा होतं असं. तुमच्यासोबत पण होतं का असं मला कमेंट करून सांगा. कोणाकोणासोबत होतं असं नेहमी. निघालं बाबा, थोडंसं झालं पण निघालं. पहिलंच असतं ना तर होतं कधी कधी असं चिटकतं ते आणि तुकडे पण होतात. कारण तवा व्यवस्थित तापलेला नसला ना कधी कधी तर होतं तसं. म्हणून घाबरून जायचं नाही. चला तर मग आता आपण आपलं झालेलं थालीपीठ उलटवून बघू कसं झालंय, व्यवस्थित झालंय का. हे बघा असं एकदम छान झालेलं आहे. खरपूस मस्त क्रिस्पी झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. थोडेसे तुकडे झाले त्याचे, पूर्ण असं अखंड झालं नाहीये. हरकत नाही, आपण पुन्हा दुसरं लावूया.
आता आपण दुसरं पुन्हा एक थालीपीठ लावून बघू. हे बघा, पाण्याचा हात लावायचा. थापून घ्यायचं छान. हे हाताने थापायला थोडा वेळ लागतो, पण छान वाटतं ते मला करायला. आता तूप सोडून घेऊ आणि झाकण ठेवून देऊ आणि थोडा मीडियम करूया गॅस. 1-2 मिनिटांनी लगेच उलटवून घेऊ. चला, तर आपल्या थालीपीठाला वाफ छान आलेली असेल. आता आपण उघडून उलटवून घेऊया. बघा, आता तवा छान तापला ना, ते पटकन निघालं बघा. थोडंसं तूप सोडून घेतलंय. आता आपण दुसरी बाजू पण छान शिजू देऊया थोडा वेळ, 2 मिनिट झाकण. चला, तर मग आता दुसरी बाजू पण आपण बघून घेऊ. हे बघा, छान झालंय. अशा प्रकारे आपलं थालीपीठ छान झालेलं आहे. काढून घेऊया आपण. चला, तर मग आता आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत थालीपीठ. बघू शकता किती छान झालेलं आहे. दह्यासोबत खायचे.